हॅलो, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मम्मीकडे गेले होते, त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तो व्हिडिओ पाहायला विसरू नका। मी कालच अपलोड केला आहे। तर मी मम्मीकडे जाऊन आल्यानंतर मला खूप म्हणजे ना यायचं होतं लग्नाला, तर ती डिटेलमध्ये मी नंतर सांगेल। तर आम्ही निघालो आहोत लग्नाला ह्यांच्या फ्रेंडच्या, जे की लोणावळ्याला देखील आमच्यासोबत होते, त्यांच्याच आम्ही लग्नाला जात आहोत। तर मी असं घागरा वगैरे घातला होता, असा ब्लाऊज स्टिच करून घातला आहे फुल। आणि हे आहेत नेपाळचे आमचे रिलेटिव्स आणि ते देखील आले होते आणि आम्ही सर्व जण जात होतो बघा कारमध्ये। आणि लेट झाला होता, 8ला इथून निघालो होतो, 8चं लग्न होतं। तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आहोत इथे आहेत सर्वजण आणि आम्ही पोहोचलो आता इथे हॉलमध्ये गेलो। हा ना, सुंदर इकडे बघा असं मस्त आहे। आणि याच्यामध्ये मी खूप छान असं वाटतंय, आणि रोज तोंडामध्ये बिर्याणी आणि मस्त असा एंट्री। तर मी खरंच घाबरली होती की रिसेप्शन सुरू झालं की काय, म्हणजे लग्न झालं की काय, पण असं नव्हतं। ह्यांच्यामध्ये ना आधी रिसेप्शन होतं, जेवण वगैरे होतं, नंतरशाला लग्न करतात, जे की विधी असतं रात्रभर। तर 6 वाजेपर्यंत म्हणजे सकाळी रात्री 12 वाजेपर्यंत लग्न त्यांचं होतं। तसं तर सगळे म्हणतात की लेटपर्यंत लग्न असतं, पण त्यांनी लवकरच आवरून घेतलं, तरी 12 वाजले होते लग्न होता। त्यानंतर इथे सर्व विधी चालू आहेत, आता कन्यादान वगैरे सगळं चालू आहे। आणि आम्हाला ना आधी लेट झाला होता, मी म्हटलं तसं की मम्मीकडून आली, सर्व आवरून घेतलं, घरचं काम वगैरे पटपट सगळं केलं आणि नंतर तयारी करून आम्ही निघालो। तर तिथून आम्ही पोचता खूप उशीर, ट्रॅफिक आणि पाऊस खूपच घोळ घातला होता। तर इथे मस्त असं लग्न चालू आहे, करा तुम्ही पण एन्जॉय। आणि आवडल्यास हा देखील व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे आता फेऱ्याचा टाइम चालू आहे आणि इथे मी चांगली स्टेजवर जाऊन व्हिडिओ काढत आहे, कारण आमचे हे खूप क्लोज आहेत सर्वजणच, आणि म्हणून म्हणजे ना मुलीच्या घरचे देखील आणि मुलाच्या घरचे देखील आमच्याशी क्लोजच आहेत। मी म्हणजे ना गणपतीला देखील गेले होते प्रियंकाच्या घरी, आणि सूरजला तर तुम्ही ओळखता, म्हणजे दोघांना देखील आम्ही ओळखतो, कारण यांचे फ्रेंड आहेत हे सूरज, आणि त्याच्यानुसार आमची ओळख झाली आहे। तर इथे त्यांचं चालू आहे काहीतरी असं, म्हणजे ना टॉवेल घेऊन, मामा वाटतं, नवऱ्या मुलाचा मामा का कोण असं, म्हणजे भाऊ का काय असं काहीतरी काढतात आणि त्याच्यानंतर हा फेटा चेंज करून देतात। तर हे सर्व चालू आहे त्यांचं, जे की माझ्यासाठी सर्व नवीनच होतं। आणि मी ना सर्व आवरून, म्हणजे फर्स्ट टाइम असे वेगळ्या लग्नाला म्हणजे गेले आहे, आणि खूप छान झालं वाटलं, आणि खूप सुंदर लग्न झालं आहे। आम्ही काय केलं, यांना वाटलं मी मम्मीकडे गेले तर येणारच नाही, म्हणून सूरज भाऊंनी मेसेज टाकला होता की भाभी तुम्ही म्हणजे वॉकिंग कराल, मी जेवण केल्यावर आम्ही दोघं नवरा बायको आम्ही जातो। तर म्हटले तुम्ही वॉकिंग करताना दिसले नाही, तुम्ही आहे तरी कुठे, तुमच्यासाठी मी हळद ठेवली होती पण तुम्ही आलेच नाही। तर मी म्हटलं उद्या नक्की लग्नाला मी नक्की येणार आहे, आणि यांना सर्वांना माहितीच नव्हतं की मी येणार आहे, म्हणून मी आधीच ठरवलं होतं की आपल्याला जायचंच, कारण मी तुमच्याशी आधी देखील शेअर केलं होतं मी ब्लाऊज टाकायला जाते म्हणून रुटीनमध्ये, आणि तसंच मी सगळं केलं होतं। सर्वांना वाटलं की येणार नाही, नंतर ते जी नीलम आहे ना, माझी ननंद समजा, तिला देखील वाटत होतं की मी येणार की नाही, खूप रिक्वेस्ट करत होती, पण मी म्हटलं मी येणार आहे, एवढं काही सांगितलं नाही, आपण माझे ठरलेलंच होतं, मी बॅकपॅक आधीच केले होते। हे बघा, हे नवीनच, आता याच्यामध्ये ना सिंदूर लावणार आहेत, खूप छान असं युनिक वाटत होतं, मस्त असं, म्हणजे सर्वांचं कल्चरमध्ये लग्न करतात, पण खूप सुंदर असं आहे, आणि छान वाटलं मला असं वेगळं बघून। आता बघू अजून काय काय तुमच्याशी मी शेअर करू शकते, आणि तुम्ही साथ आहात म्हटल्यास मला वाटतं की मी काय काय शेअर करते, कारण जशी मी शेअर करायला पाहते ना सगळं काय, तसं माझ्यासोबत येतच जाते। म्हणून मी म्हणते ना, सर्वांनी सगळ्या गोष्टी ट्राय करायला पाहिजे, असं नाहीच, अशक्य तर काहीच नाही असं वाटतं मला। तर खरंच नक्की ट्राय करून पहा तुम्ही देखील, तुम्हाला जर काय कोणत्या गोष्टी करायच्याच असल्या तर।
किती मस्त वाटतं असं लग्न झालं. चला, कॉंग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यू. आणि तुमचे मॅरिड लाईफ अशीच हॅपीली आणि आनंदी राहू देत. आणि खरं तुमच्या सर्व छान छान इच्छा आणि छान छान असं इच्छा पूर्ण होऊ देत. आणि छोटे सूरज आणि छोटी प्रियंका आम्हाला देखील लवकरच मिळू देत. तर आमचं म्हणजे असं काय नाही की लवकरच मिळू देत, पण होऊ देत इच्छा पूर्ण. असं म्हणजे लग्न झालं की सर्वांना आवडल्यास लाईक करायला विसरू नका. बाकी काहीच हेतू नाहीये. तर छान अशी लाईफ तुमची देखील तुम्ही मस्त सेलिब्रेट करा आणि छान आनंदी राहा, असंच मला वाटतं. खूप मज्जा आली होती. त्यानंतर आम्ही गेलो. आधी मी जेवण वगैरेचा व्हिडिओ काढलाच नाही, म्हटलं कधी काढू आता, जाऊ देत, मग मी काय केलंच नाही.